नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मात्र आता अर्णव ईश्वरीची काळजी कशी घेतो, ईश्वरीला प्रेमाने तो जवळ घेऊन आता ईश्वरी बरोबर तो रोमांटिक क्षण कसा घालवतो हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, ईश्वरीला आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंजली ईश्वरी हे सगळेजण आता घरी येतात, परंतु ईश्वरीला काही रूममध्ये जाता येत नाही। तेव्हा आता अर्णव चक्क ईश्वरीला उचलून घेतो। कायम ईश्वरीचा रागराग करणारा अर्णव मात्र आज ईश्वरीने आपल्या अंजली ताईचा जीव वाचवला। खरंच ईश्वरी खूप छान आहे। ईश्वरी बाबतीत आपण जो काही गैरसमज करून घेतलेला आहे तो चुकीचा आहे, म्हणून मात्र आता अर्णवला ईश्वरीची खूप काळजी असते। ईश्वरीच्या हाताला लागल्यामुळे आता ईश्वरीला काही व्यवस्थित जेवण वगैरे करता येत नाही, म्हणून अर्णव प्रत्येक गोष्टीत तिची काळजी घेत आहे। अर्णवने आता आपल्या हाताने तिला जेवण भरवलेलं आहे, तिला उचलून रूममध्ये आणलेलं आहे आणि त्यात म्हणजे आता ईश्वरीचे केस जेव्हा पुढे येतात तर ईश्वरीचे आलेले जे काही केस आहे तर ते मात्र अलगद असं आता अर्णव बाजूला करतो आणि आता ईश्वरी आता अर्णव म्हणजे कडे इतके रोमांटिक होऊन बघत असते। अर्णव आता विचार करतो नक्की आपण ईश्वरी बरोबर जे काही करत आहोत ईश्वरी याचा गैरसमज करून घेईल। तेव्हा आता ईश्वरी आता अर्णवच्या हाताला हात लावते आणि थँक्यू असं म्हणते। तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो की हे पग थँक्यू नाही, जे काही करतो म्हणजे मी अगदी वाटसरू जरी असता आणि वाटेवर मला अगदी एखाद्या गरजू लोकाला मदत जरी मी करण्याची वेळ माझ्यावर आली असती तेव्हा जे तुझ्याबरोबर करत आहे तर ते इतर लोकांबरोबर सुद्धा मी केले असते, म्हणून तू इतकी इम्प्रेस होऊ नकोस। तर ईश्वरीने मात्र अर्णवला प्रश्न विचारलेला असतो की अर्णव सर, जर वाटेवर एखादी गरजू मुलगी असते आणि तर तुम्ही तिच्यासोबत असंच केलं असतं का जे माझ्यासोबत केलं? तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, तू माझी बायको आहे आणि मी तुला बायकोच्या हक्काने हे सगळं काही करू शकतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर आता कसे बायको म्हणालात, म्हणून ईश्वरीला आनंद होतो। त्यानंतर मात्र आता ईश्वरीला साडी वगैरे काही नेसता येत नाही, म्हणून अर्णव चक्क ईश्वरीला साडी वगैरे सुद्धा नेसून देतोय। आता हे बघून ईश्वरीला खूपच आनंद होत आहे। ती सारखी आता अर्णवकडे पाहत आहे आणि अर्णव तिचं सगळं काही करत आहे हे बघून आता ईश्वरी मनात म्हणते की खरंच अर्णव सर खरंच किती चांगले आहेत आणि जे काही ते करतात अगदी मनापासून आपली किती काळजी घेतात। आपण फक्त आता अर्णव सर्वांचा होणारा हा गैरसमज आहे तर गैरसमज मात्र आपल्याला दूर करायचा आहे। त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणते की हे बघा सर, तुमच्या लक्षात आले का, जो काही रुमाल मी राकेशचा आहे तो रुमाल मी तुम्हाला दिला, मग याचा अर्थ काय होतो? कारण गाडीचे ब्रेक फेल कोणी केलेले आहे तर ते राकेशने, आणि ते कशासाठी केले तर तुम्हाला मारण्यासाठी। त्यामुळे आता हे बघा सर, राकेशने गाडीचे ब्रेक फेल करून आज तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु अंजली ताईच्या जीवावर हे सगळं काही उलटलेलं आहे। त्यामुळे हे बघा, राकेशला सोडायचं नाही, राकेशला या सगळ्याचा जाब आपल्याला विचारायला हवा, नाहीतर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि काही कृत्य तो करू शकतो, म्हणून आता आपल्याला शांत बसून नाही चालणार। तेव्हा आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मिस इंदौर, तो योग्य काही बोलत आहे, आता त्या राकेशला धडा शिकवावाच लागेल आणि त्याच्यावर अगदी नजर ठेवून आपल्याला वागावं लागेल। त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव राकेशला जाब विचारतात। राकेशची गचंडी धरून अर्णव त्याला म्हणतो, तुझी हिंमतच कशी झाली गाडीचे ब्रेक फेल करण्याची? तुला असं वाटलं असेल की आता आम्हाला काही कळणार नाही, परंतु हे बघ, आता तुझं जे काही पापाचा घडा आहे तर तो भरलेला आहे। आज अंजली ताईच्या जीवाला जर काही झालं असतं तर मी तुला माफ केलं नाही, अजूनपर्यंत मी तुला माफ केलेलंच नाही, परंतु आता यापुढे तू बघतच राहा की काय होतं। अंजलीच्या केसाला जरी धक्का लागला आणि ईश्वरीच्या सुद्धा तर मी तुला सोडणार नाही। तुझ्या पापाचा घडा आता भरलेला आहे, त्यामुळे आता मात्र तुझ्या या पापाचा घडा भरलेला आहे त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल आणि आता मात्र बघ मी तुला या घरातून लवकरच कसा बाहेर काढतो। तेव्हा आता राकेश घाबरायला तयार नसतो। राकेश म्हणतो की काही झालं तरी ह्या
ईश्वरीला आपल्याला धडा शिकवावाच लागेल आणि अंजलीच्या मनातून हिला कायमचं उतरावंच लागेल. जे काही आहे तर ते आहे असे मात्र आता ठरवून राकेश आता काहीतरी प्लॅन करायला घेतो आणि आता रूममध्ये येतो. रूममध्ये आता अंजलीची खोटी खोटी काळजी मात्र तो अंजलीला दाखवतो. अंजली काय झालं अगं, तुला इतकं कसं लागलं? अंजली म्हणते की अहो तुम्हाला माहिती नसेल, कारण ज्या गाडीतून आम्ही गेलो होतो तर त्या गाडीचे ब्रेक काही लागत नव्हते, ब्रेक फेल होते आणि हे सर्व झालेच कसे तेच कळत नाही. आणि तुम्ही कुठे होतात? आणि तुम्ही तर आता ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर मला कॉल केला होता की तुम्ही बाहेर कामासाठी कुठेतरी जाणार आहे, तुमचा कॉल वगैरे काही लागणार नाही, मग इतक्या घाईने तुम्ही आलात कसे? आणि आता राकेश म्हणतो की अगं हे बघ अंजली, तुझी काळजी घे अगोदर, तुझी काळजी माझ्यासाठी महत्त्वाची आहे, बाकी काही नाही. आता अंजलीला असं वाटतं की खरंच आपली किती काळजी घेतात, म्हणून मात्र ती सारखी आता राकेशकडे पाहत असते. त्यानंतर मात्र आता राकेश ठरवतो की काही झालं तरी आता या अंजलीच्या मनातून मात्र आता ईश्वरीने अर्णव यांना आणखीन उतरवायचं, म्हणजे आता हे सर्व मुद्दाम ईश्वरीने केलेलं आहे असं दाखवायचं, ईश्वरीवर हे सर्व आलं पाहिजे. म्हणून तो आता म्हणतो की हे बघ, नक्की काहीतरी ह्या ईश्वरीनेच केलं असेल. अंजली म्हणते की अहो काय बोलतात, ईश्वरी कशाला काय करेल, एकतर ईश्वरीनेच माझा जीव वाचवला, आज ईश्वरी होती म्हणून मी माझा जीव आणि आपल्या बाळाला वाचू शकले आणि तुम्ही ईश्वरीवर आरोप कसे करू शकतात? म्हणून आता अंजलीला राकेशचा राग येतो. आता मुद्दाम मात्र आता तो एक ठरवतो, काही झालं तरी ह्या ईश्वरी आणि अंजली ह्या दोघीमध्ये काहीतरी वाद झाले पाहिजे, त्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी बाहेर आलेले असतात आणि बाहेर आल्यानंतर बाहेर ते मस्त आता एकमेकांबरोबर फिरत आहे. आता ईश्वरीला अगदी जे काही म्हणजे हवं आहे तर ते प्रत्येक गोष्ट अर्णव स्वतःच्या हाताने घेत असतो. आणि त्याचनंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी जेव्हा बाहेर येतात तर तेव्हा तेथे एक जो काही मुलगा आहे तर तो आपल्या बायकोला मिस इंदोर म्हणून आवाज देतो. तर अर्णवला असं वाटतं की आता माझ्या ईश्वरीला मिस इंदोर कोण बोललं, नक्की कोण आहे हा? म्हणून जेव्हा तो त्या माणसाजवळ जातो तर त्या माणसाची तो गचंडी धरतो आणि त्याला विचारतो की काय रे, तू माझ्या बायकोला मिस इंदोर का म्हणालास? माझ्या बायकोचंच नाव फक्त मिस इंदोर आहे आणि तुझी हिंमतच कशी झाली तिला मिस इंदोर म्हणण्याची? माझ्या व्यतिरिक्त तिला कोणीही मिस इंदोर नाही म्हणू शकत. आता हे बघितल्यानंतर आता तेवढ्यात त्या माणसाची बायको तेथे येते आणि त्या माणसाची बायको तेथे आल्यानंतर मात्र आता ती बायको म्हणते की अहो हे बघा, ते मला मिस इंदोर म्हणालेत, तुमच्या बायकोला नाही, ते मला मिस इंदोर म्हणतात. आता हे ऐकल्यानंतर अर्णवची बोलती बंद होते. ईश्वरीला मात्र खूप हसू येत असतं आणि ईश्वरी म्हणते की बघितलंस का सर, तुम्हाला कळतं का तुम्ही काय करतात? आणि आता तुमचाच हक्क आहे, फक्त तुम्ही मला मिस इंदोर म्हणू शकतात, बाकी कुणाचाही नाही. मग आता कसं सिद्ध केलं माझ्यावर असणारं प्रेम? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा, आता आलं का लक्षात? आणि हे बघा सर, राग आता हटवा, तो रे माझा मितवा. तेव्हा अर्णव आता खुश झालेला असतो. त्यानंतर आता इकडे वल्लरीने आता ह्या आकाशसाठी काहीतरी पाहुणे बोलावलेले असतात आणि ते पाहुणे घरी येतात. घरी आल्यानंतर आकाशला काही पसंत होत नाही आणि आकाश आता वल्लरीशी वादावाद करायला सुरुवात करतो. आता वल्लरी म्हणते की हे बघ, माझा हक्क आहे, मी ठरवणार तू कोणत्या मुलीशी लग्न करणार आहे आणि त्या फालतू मुलीशी तू भेटायचं सुद्धा नाही आणि तिच्याशी बोलायचं सुद्धा नाही. आता अर्णव आणि ईश्वरी बाहेर गेलेले असतात, परंतु इकडे मात्र वल्लरी आकाशवर जबरदस्ती करते. मग आकाश म्हणतो की काही झालं तरी आता मी ह्या मुलीला जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासमोर येणार सुद्धा नाही, म्हणून तो घाईने आता घरातून निघून जातो. आता वल्लरीला खूप राग येतो. वल्लरी त्याला फोन करण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु आकाश काही ऐकायला तयार नसतो. आता वल्लरी म्हणते की बघतेस, आता मी त्या मुलीकडे सुद्धा पाहते आणि तुझ्याकडे सुद्धा बघते. तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ, जर तुला काही करायचं असेल तर मी आज या घरातून निघून जात आहे, मी परत घरात नाही येणार. म्हणून आता आकाश घर सोडून निघून गेलेला असतो आणि वल्लरीने आता वाटेल तसा अगदी अपमान करून नम्रताचा आणि त्याचा अपमान केलेला असतो. म्हणून आता त्या रागातच आकाश हे घर सोडतो आणि तिकडे आता नम्रताच्या घरी तो आलेला असतो. आणि तेथे सुद्धा आता आल्यानंतर नम्रता म्हणते की आकाश सर, काय झालं, तुम्ही इतक्या रात्री का आलात? तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ नम्रता, मला तुझी आठवण आली म्हणून मी आलो. आता नम्रता आणि आकाश मात्र आता घरीच असतात, कारण सुप्रिया आणि हे संजय काही हॉस्पिटलला
चेकअप करायचं असतं म्हणून ते तिकडे हॉस्पिटलला 2-3 दिवसासाठी गेलेले असतात. नम्रता एकटीच घरी असते. नम्रता मात्र एकटीच घरी असताना आकाश तिथे आलेला आहे आणि आकाश आणि नम्रता ही दोघं एकटेच घरी असतात आणि ते दोघं एकमेकांच्या इतके जवळ येतात आणि ते दोघं एकमेकांच्या जवळ आलेले आहे. आणि आता मात्र आकाश हा नम्रताला प्रेमाचं प्रपोज करतो आणि नम्रतासुद्धा आकाशला प्रेमाचं प्रपोज करते. दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये आता मग्न होतात. परंतु इकडे सगळेजण आकाशला शोधत असतात. आकाश कुठे गेला असेल आणि आकाश काही फोन उचलायला सुद्धा तयार नसतो. तेव्हा आता ईश्वरी नम्रताला फोन करते आणि नम्रताला फोन करून विचारते की आता आकाश तिथे आलेले आहेत का आकाश भाऊजी. तर नम्रता म्हणते की हो अगं ते इकडे आलेले आहेत. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं इतक्या म्हणजे रात्री आकाश भाऊजी तिकडे का आलेत, काय झालं असं. तेव्हा नम्रता म्हणते की मला माहिती नाही, परंतु आईबाबासुद्धा घरी नाहीत आणि आकाश सर इथे आलेले आहेत मला काहीतरी मदत करण्यासाठी, क्लाउड किचनची आणि गप्पा करण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा आता अर्णव म्हणतो की आता नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये नक्की काहीतरी सुरू आहे. ईश्वरी म्हणते की हो मलासुद्धा तेच वाटतंय. आता इकडे वल्लरी पूर्णपणे तिने घर डोक्यावर घेतलेलं असतं की हा आकाश न सांगता कुठे गेला. तेव्हा अविनाश मामा हा वल्लरीवर चिडत असतो. वल्लरीला म्हणत असतो की तुला काय गरज होती इतक्या घाईने त्याच्या मनाविरुद्ध निर्णय घेण्याची आणि तू त्याला वाटेल तसं बोलली मग तो काय करणार होता. आणि हे बघ एकदा बोलताना मात्र विचार करायला हवा होता. आता वल्लरीला खूप टेन्शन येते की नक्की तो त्या मुलीच्याच घरी गेला असणार. म्हणून आता ती घाईने आकाशला परत फोन करते. परंतु आकाश काही फोन उचलायला तयार नसतो. आणि आता जेव्हा अर्णवने आकाशला फोन केलेला आहे ईश्वरीने आणि अर्णवने, तेव्हा आता आकाश आणि म्हणजे नम्रता हे एकत्र आहेत. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी परत तिकडे जातात आणि आकाशला घरी घेऊन येतात. परंतु आकाश मात्र वल्लरीच्या तोंडावर सांगतो की नम्रतावर माझं प्रेम आहे आणि माझं लग्न होईल तर ते नम्रताशी. तेव्हा वल्लरीची पूर्णपणे बोलती बंद होते. आता वल्लरी म्हणते की आता बघतेस मी आकाश त्या नम्रताशी लग्न कसं करतोस ते. आता त्या नम्रताला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आता वल्लरी जे काही पाऊल उचलायला जाणार आहे त्या अगोदर मात्र आता आकाश हा वल्लरीला कसा अगदी तोंडावर पाडतो आणि शेवटी नम्रताशी लग्न कसा करतो हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.